नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी आणि टवाळखोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हे 2 दिवसांपूर्वी रात्री गस्त घालत असताना एका महाविद्यालयासमोरील वज्रेश्वरी पाटालगत 6 ते 7 जणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. दरम्यान पोलीस येत असल्याची चाहूल लागताच यातील 5 जणांनी धूम ठोकली. पोलिसांनी यातील एका संशयिताला ताब्यात घेतलंय. धनराज बहादूर सिंग शीख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक स्क्रूड्रायव्हर, कटावणी, मिरची पूड, सफेद दोरखंड, लोखंडी कोयता, कानस असा साहित्य हस्तगत केलंय. तसेच याबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी पंचवटी पोलीस ठाण्यात आणत त्याची कसून चौकशी केली असता त्यानं याआधी पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, गंगापूर या परिसरात घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. यातील त्याचे साथीदार त्रिलोक सरदार, अमन सिंग शिकलकर, बलवीर सिंग शिकलकर, आझाद सिंग शिकलकर, अनमोल सिंग फरार आहेत. पंचवटी पोलीस या फरार संशयितांचा शोध घेत आहेत. याआधी देखील या टोळीवर पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार यांच्या पथकाने केले. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.